साठी आपण सगळ्या भाज्या घेतल्या आहे. मी 4 बटाटे घेतले, 2 गाजर घेतले, इथे वाटाणा घेतलेला आहे, इथे मी पत्ताकोबी, फुलकोबी आणि शिमला मिरची घेतलेली आहे. इथे मी बारीक कापून घेतलेला कांदा, टोमॅटो, 4 टोमॅटो घेतलेले आहे. जेवढे टोमॅटो जास्त असतील तेवढी पावभाजी टेस्ट येते. थोडे लसूण घेतले आहे आणि मिरची घेतली आहे, 1 लिंबू घेतलेला आहे. याला सगळ्यांना छान आपल्याला इथे आपल्याला थोडं तेल आणि बटर घालून घ्यायचं आहे आणि या भाज्या आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहेत. मी इथे या भाज्या घालून त्या प्रकारे इथे शिमला मिरची, पत्ताकोबी आणि आपल्याला हे बीन्स सुद्धा घालून घ्यायचे आहे. थोडे इथे टोमॅटो सुद्धा घालून घेणार आहे, थोडा कांदा घालून लसूण मिरची घालून घेणार एकदम या प्रकारे थोडं पाणी घालून घ्यायचं. मी इथे 2 गड्डे पाणी घालून घेणार. यामध्ये आपल्याला थोडं मीठ आणि हळद घालून या भाज्या छान असं मिक्स करून घ्यायच्या. इथे आपल्याला हे तेल घालून घ्यायचं आहे. पावभाजीसाठी मी तेल घालून घेणार आहे आणि त्याचप्रमाणे त्याच कढईमध्ये आपल्याला बटर सुद्धा घालून घ्यायचं आहे. मी इथे एवढ्या प्रकारे करते. 1 चमच यामध्ये मी तूप सुद्धा घालून घेणार आहे. इथे आपल्याला कांदा घालून घ्यायचा, पूर्ण कापून घेतलेला कांदा घालणार आहे आणि थोडं इथे आपल्याला इथे 4 मी टोमॅटो घेतले, 4 ते 5 प्रकारे चमचे घालून तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं. थोडं जिरं घालून 1 चमच आपल्याला अद्रक पेस्ट घालून घ्यायची आहे. त्याचप्रकारे चवीला मीठ घालून घ्यायचं आहे, थोडी हळद घालून घ्यायची आहे. इथे मी लाल तिखट आणि साधं तिखट घेतलेला आहे, धनेपूड घेतले 1 चमच आणि हा कसुरी मेथी घेतली आहे. यामध्ये आपल्याला वाटाणे सुद्धा घ्यायचे. ऑरेंज आणि रेड कलर घेतला, थोडा फूड कलर तुम्ही ऐवजी बीट सुद्धा घालू शकता आणि छान अशी उपयोग आहे की बघा भाजीला छान अशी बारीक करून यामध्ये आपल्याला थोडं लिंबू पिळून घ्यायचा. मी पूर्ण लिंबू पिळून घेणार. तिथे आपल्याला 2 ते 3 चमच पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे. हा मी इथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतला. बघा मी हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेतलेला. याची टेस्ट खूप छान असते. यम्मी अँड डिलिशियस पावभाजी रेडी झाली आहे. तुम्ही थोडं बटर घालून घेऊ शकता. आज आमच्याकडे केली आहे यम्मी अँड डिलिशियस पावभाजी. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.